लवकरच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा होणार आहे। अनेक आमदारांनी गावी न जाता सध्या लाल दिव्यासाठी मुंबईत तळ ठोकलाय। एकाच जिल्ह्यांमधून अनेक नावे इच्छुक असल्यामुळेच मंत्रिपद वाटपावेळी प्रमुख नेत्यांना रुसवे फुगवेही सांभाळावे लागणार आहेत। पाहूया। या आधीच्या सरकारमध्ये शिंदेंकडून मंत्री राहिलेल्या 2 नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड या दोघांना नव्या सरकारमधून डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोठ्या लॉबिंग नंतर शिंदेंच्या शिवसेनेनं या संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलंय, ज्यात 2 मंत्री नापास तर इतर नावं पास झाल्याचं बोललं जात आहे। पास झालेल्या संभाव्य मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर हे याआधी राहिलेले मंत्री आहेत। तर इतर संभाव्य नेत्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे, त्याच्यावर मी बोलणं फारसे योग्य नाही आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील। तसंच BJPमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा शब्द हा अंतिम असतो आणि NCPमध्ये दादांचा असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही। 3 पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येकाची मागणी असते वेगवेगळ्या खात्यांसाठी। ती प्रत्येक खाती मिळतीलच असं नाही, परंतु त्या नेगोसिएशन्समधून चांगलं काहीतरी निष्पन्न होतं। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतोय, रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे, परंतु मी केवळ मृत्यूदंड म्हणून त्यांना मृत्यूदंड होणार नाही, त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे शासकीय यंत्रणेतील लोकांना। त्यांना माहीत असून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, असे जर मंत्री या चौकशीमध्ये आढळले तर त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देता कामा नये। जर 2023मध्ये याची लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी गेली तेव्हा ते मंत्री होते ना तानाजी सावंत, लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी 1 वर्ष काय लागलं? तात्काळ रिपोर्ट यायला पाहिजे होते। येत्या 11 किंवा 12 तारखेला नव्या सरकारमधल्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। याआधी 3ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आपापल्या बाजूने मंत्र्यांची यादी सादर करायची आहे। सूत्रांनुसार मंत्र्यांची सादर केलेली यादी ही 3 टप्प्यांवरून जात अंतिम होणार आहे। आधी 3ही पक्षांमधून मंत्रिपदासाठी इच्छुकांची नावं मागवली जातील, नंतर 3ही पक्ष प्रमुखांच्या बैठकीत नावांची निवड केली जाईल। बैठकीतली यादी ही मंजुरीसाठी दिल्लीला पाठवली जाईल आणि तिथूनच या मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आहे। नगरविकास, गृह आणि इतर कोणत्याही कुठल्याही कारणावरून कसलेही मतभेद आमच्या महायुतीमध्ये नाहीत असं स्पष्ट त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आणि आमच्या वाटणीला किती मंत्रिपद आहेत, किती खाती आहेत हे अजितदादा सांगू शकतील आपल्याला। आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या शिवाय वाटते जी कुणाला माहिती असाईल असं मला वाटत नाही। शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी, कुणाला संधी मिळावी, कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील। मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। मंत्रिपदासाठी इच्छुक अनेक जिल्ह्यातले आमदार सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा महायुतीच्या आल्या आहेत, त्याच जिल्ह्यांमधून सर्वाधिक लॉबिंग होत आहे। उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 14 जागा या महायुतीच्या आहेत, ज्यात शिंदेंच्या सेनेतनं दादा भुसे, दादांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळ, झिरवाळ, कोकाटे आणि खोसकर आहेत, तर भाजपकडून फरांदे, हिरे, ढिकले यांनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे। त्यामुळे एका जिल्ह्यात मंत्रिपद देताना स्थानिक बरोबरच महायुतीच्या समीकरणांचाही विचार करावा लागणार आहे। एकंदर जर आपण बघितलं तर कोणता बंगला कोणाचा हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचे बंगले निश्चित झाले, त्यांच्या नावाच्या पाट्या सुद्धा लागलेल्या आहे। मात्र इतर मंत्र्यांच्या ज्या बंगले आहे ते बंगले तयार झाले असले तरी त्यांच्या नावाच्या पाट्या लागायच्या आहे। कोणत्या मंत्र्यांना आपला हा बंगला मिळणार आहे याची वाट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। महाराष्ट्र सरकारचा कारभार हा कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून एकूण 43 मंत्र्यांद्वारे चालतो। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 ते 10 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 12 ते 14 मंत्रिपदं आणि भाजप स्वतःकडे 20 ते 22 मंत्रिपदं ठेवू शकते। मंत्रिमंडळ
येत्या काही दिवसामध्ये फायनल होईल, त्याचा विस्तार देखील होईल, शपथविधी देखील होईल. परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवू शकतात, हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे. आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही, पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल. दरम्यान भाजप आपल्या पक्षात मंत्रिपद देताना धक्का तंत्राचा अवलंब करतं का? अनेक जुन्या नेत्यांना डच्चू देत नव्यांना संधी दिली जाते का? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय गृह, अर्थ, महसूल आणि नगरविकास या 4 बड्या खात्यांचं वाटप महायुतीत कसं होतं? शिवाय भाजप शिंदेंच्या सेनेला आणि अजित पवारांना कोणती खाती देणार या प्रश्नांची उत्तरं येत्या 11 तारखेलाच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.